टाइम ट्रॅव्हल म्हणजे कालप्रवासाचा विचार मनात आला तरी किती विलक्षण वाटतं नाही का? भूतकाळात डोकावणं किंवा थेट भविष्यात झेप घेणं. पण काळाचे हे नियम मोडणं खरंच शक्य आहे का? चला, आज आपण याच कल्पनेला आव्हान देणारे काही मजेशीर विरोधाभास उलगडून पाहूया. सुरुवात करूया एका साध्या पण खूप खोलवर विचार करायला लावणाऱ्या रहस्याने. महान भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी एकदा खास टाइम ट्रॅव्हलर्ससाठी म्हणजे कालप्रवाशांसाठी एक पार्टी ठेवली होती. पण गंमत म्हणजे तिथे कोणीच आलं नाही. असं का झालं असेल? हे बघा, हे आहे ते खरंखुरं निमंत्रण जे हॉकिंग यांनी त्यांच्या प्रयोगासाठी तयार केलं होतं. आणि त्यातला कळीचा मुद्दा अगदी स्पष्टपणे लिहिला होता की ही पार्टी भूतकाळात होणार आहे. भविष्यातल्या कोणाला हा संदेश मिळतो का हे पाहण्यासाठी ही एक भन्नाट युक्ती होती. तर 28 जून 2009 रोजी केम्ब्रिज विद्यापीठात फुगे आणि शॅम्पेनसोबत सगळी तयारी झाली होती. कोणत्याही काळातून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी हॉकिंग अगदी तयार होते. पण या पार्टीमागचं खरं रहस्य दडलं होतं ते निमंत्रणं कशी पाठवली जाणार आहेत यात. त्यामागचं तर्कशास्त्र अगदी सोपं होतं. हॉकिंग यांनी निमंत्रणं पार्टी संपल्यानंतरच प्रसिद्ध केली. आयडिया अशी होती की जर भूतकाळात प्रवास करणं शक्य असेल तर भविष्यातला कोणीतरी हे निमंत्रण पाहिल आणि वेळेत मागे येऊन पार्टीला हजेरी लावेल. पण कोणीच आलं नाही. हा एकच हुशार प्रयोग हे सुचवतो की भूतकाळाचा दरवाजा जणू काही बंद आहे. पण मग दुसऱ्या दिशेचं काय? विज्ञान आपल्याला कुठल्या प्रकारच्या कालप्रवासाची परवानगी देतं का? भूतकाळात जाणं जरी अशक्य वाटत असलं तरी भविष्यात प्रवास करणं हे काही फक्त सायन्स फिक्शन नाहीये, ते भौतिकशास्त्रातलं एक सिद्ध झालेलं वास्तव आहे. आईन्स्टाईनने वेळेबद्दलची आपली समज पूर्णपणे बदलून टाकली. त्यांच्या आधी सगळे मानायचे की वेळ म्हणजे एक वैश्विक घड्याळ आहे जे सगळ्यांसाठी सारखंच चालतं. पण आईन्स्टाईनने दाखवून दिलं की वेळ नदीसारखी आहे, जी कधी वेगाने तर कधी हळू वाहू शकते. आणि याच अद्भुत घटनेला म्हणतात टाइम डायलेशन. भविष्यातल्या प्रवासाची हीच तर गुरुकिल्ली आहे. मग वेळ हळू कशी करायची? याचे दोन मुख्य मार्ग आहेत. आणि हो, दोन्ही आईन्स्टाईननेच सांगितलेत. एकतर तुम्ही खूप खूप वेगाने प्रवास करा, जवळपास प्रकाशाच्या गतीने, किंवा तुम्ही प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या एखाद्या गोष्टीच्या जवळ जा, उदाहरणार्थ कृष्णविवर. आणि हे फक्त कागदावर नाहीये, हे खरंच मोजता येतं. रशियन अंतराळवीर गेनाडी पडाल्का यांनी 879 दिवस पृथ्वीभोवती ताशी 28,000 किलोमीटर वेगाने फिरले. त्यामुळे त्यांचं घड्याळ आपल्या सगळ्यांपेक्षा किंचित हळू चाललं आणि ते प्रभावीपणे भविष्यात 0.02 सेकंद पुढे गेले. म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे की भविष्यातला प्रवास आत्ता याच क्षणी होतोय, जरी तो अगदी लहान प्रमाणात असला तरी. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरच्या अंतराळवीरांचं वय पृथ्वीवरच्या लोकांपेक्षा थोडं हळू वाढतं. आणि आपल्या GPS सॅटेलाइट्सना तर वेळेत सतत बदल करावा लागतो, नाहीतर ते कामच करणार नाहीत. बरं, भविष्यात जाणं शक्य आहे, तर मग भूतकाळात जायला इतका प्रॉब्लेम काय आहे? इथेच आपल्याला भेटतो पहिला मोठा विरोधाभास, ग्रँडफादर पॅराडॉक्स. कल्पना करा एका सोप्या पण वास्तवाला छेद देणाऱ्या परिस्थितीची. समजा एक कालप्रवासी भूतकाळात जातो आणि काहीतरी करून आपल्या आजोबांना आजीला भेटण्यापासून रोखतो. परिणाम, त्याचे आई-वडील कधी जन्मालाच येत नाहीत आणि म्हणूनच तो स्वतःही कधी अस्तित्वात येत नाही. इथेच तर सगळा गोंधळ आहे. जर तो टाइम ट्रॅव्हलर जन्मालाच आला नाही, तर मग भूतकाळात जाऊन हस्तक्षेप कोणी केला? हे कार्यकारणाचा म्हणजे कॉज अँड इफेक्टच्या मूलभूत नियमालाच तोडून टाकतं. पण समजा तुम्ही भूतकाळ बदलूच शकत नसाल तर काय होईल जर तुम्ही भूतकाळात काहीतरी बदलण्यासाठी नाही तर तो घडवण्यासाठीच गेला असाल तर? हा दुसरा विरोधाभास, ज्याला प्री डेस्टिनेशन पॅराडॉक्स म्हणतात, तो सांगतो की तुमचं नशीब आधीच ठरलेलं आहे. तुम्ही भूतकाळात जे काही कराल ते इतिहासाचाच एक भाग होतं. तुम्ही काहीही बदलू शकत नाही, कारण तुमच्या तिथे असण्यामुळेच ते सर्व घडलं. समजा तुमच्या मित्राचा एक अपघात होतो. तुम्ही ठरवता की भूतकाळात जाऊन तो थांबवायचा. तुम्ही रस्त्यावर धावत जाता, त्याला थांबवण्यासाठी हातवारे करता. पण तुम्हाला पाहूनच त्याचं लक्ष विचलित होतं आणि तोच अपघात घडतो जो तुम्ही टाळायला गेला होतात. म्हणजे तुम्ही ज्या परिणामाला रोखण्याचा प्रयत्न करत होता त्याचे कारण तुम्ही स्वतःच बनता. मग काय, या चक्रावून टाकणाऱ्या विरोधाभासांमधून या कार्यकारणाच्या नियमांना बगल देण्याचा काहीच मार्ग नाही का? तर थोडक्यात काय, हे दोन विरोधाभास बघा. एक म्हणतो की तुम्ही भूतकाळ बदललात तर सगळंच अशक्य होऊन बसेल, आणि दुसरा म्हणतो की तुम्ही भूतकाळ बदलूच शकत नाही, कारण तुम्ही जे काही कराल तेच तर घडणार होतं. एक भूतकाळाला बदलणं अशक्य करतो, तर दुसरा अटळ
अर्थात भौतिकशास्त्रज्ञांनी यावर काही खूप इंटरेस्टिंग पण काल्पनिक उपाय सुचवले आहेत. एक कल्पना आहे वर्म होलची, जे अवकाश काळातले सिद्धांतिक शॉर्टकट असू शकतात. आणि दुसरी त्याहूनही मजेशीर मल्टिवर्स थिअरी, म्हणजे तुम्ही तुमचा भूतकाळ नाही बदलत, तर तुम्ही फक्त एक नवीन टाईमलाईन, एक समांतर विश्व तयार करता. तर मग आतापर्यंतची परिस्थिती काय आहे? वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर भविष्यात प्रवास करणं हे सिद्ध झालेलं वास्तव आहे. आपण दूरच्या ताऱ्यांकडून येणाऱ्या प्रकाशाकडे पाहून भूतकाळाची झलकही पाहू शकतो. पण प्रत्यक्ष भूतकाळात जाणं ही एक अशी तार्किक गुंतागुंत आहे जी सोडवणं जवळजवळ अशक्य वाटतं. म्हणजे शेवटी मुद्दा हाच आहे की भविष्यात प्रवास करणं हे तंत्रज्ञानाचं आव्हान आहे, जे कदाचित एक दिवस आपण पेलू शकू. पण भूतकाळात प्रवास करणं हे गहन विरोधाभास, तर्काचंच एक कोडं बनून राहतं, जे कार्यकारणाच्या नियमांनाच आव्हान देतं. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. आपली ही शांत टाईमलाईन खरंच भूतकाळ बंद असल्याचा पुरावा आहे, की आपण फक्त अशा एका वास्तवात जगतोय ज्याला भविष्यातल्या प्रवाशांनी त्रास द्यायचा नाही असं ठरवलंय?